तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की घनमूळ कसं काढायचं. एक संख्या आपल्याला दिली असेल तर त्याचं घनमूळ कसं काढायचं. बघा, मूळ करतो 517 787 चं घनमूळ 83, 10 648 चं घनमूळ 22, 2744 चं घनमूळ 14, त्याच्यानंतर 389 017 चं घनमूळ 73 आहे मित्रांनो. ठीक आहे, तर ही घनमूळ मी कसं एका सेकंदामध्ये काढलं तसं तुम्ही पण काढू शकता मित्रांनो. व्हिडिओ संपूर्ण पहा. आता बघा, लक्षात घ्या मित्रांनो, आता हे सर्व मी काय करतो, बोलून टाकतो. त्यानंतर मी काय केलेलं आहे, ही घनमूळ काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा 1 ते 10 पर्यंत सर्व घनमूळ माहित पाहिजे मित्रांनो. म्हणून मी 1 ते 10 पर्यंत सर्व घनमूळ इथे लिहून घेतले मित्रांनो. 517 787 चं घनमूळ आपल्याला काढायचंय. तर बघा, ही या संख्येतील शेवटचे 3 आकडे पकडा. शेवटचे 3 आकडे कोणते आहेत? 787. आता यामधला शेवटचा आकडा पकडा. शेवटचा आकडा कोणता आहे मित्रांनो? 7 आहे. तर यामध्ये बघा, 7 कुठे दिसत आहेत तुम्हाला? 7 कुठे दिसत आहेत? बघा, 3 चा घन 27, म्हणजे 7 आपल्याला इथे दिसत आहेत. मग हे कितीचा घन आहे? 3 चा घन आहे. म्हणून इथं काय घेतलं आपण? 3 घेतलं. ठीक आहे, आता या 3 आकड्यांचा विषय संपला. आता दुसरे इकडचे उरलेले आकडे पकडा. उरलेले आकडे किती आहेत? 517. तर आता बघा की कोणत्या दोन संख्यांच्या घनांच्या मध्ये 517 हा आकडा येतो. बघा, 8 चा घन 512 आहे, 9 चा घन 729 आहे, आणि 512 आणि 729 मध्ये 517 येतात की नाही? येतात मित्रांनो. आता बघा, या 8 आणि 9 मध्ये लहान संख्या कोणती आहे? 8 आहे. म्हणून 8 इथे ठेवून दिली. म्हणजे हे कशाचा घन आहे मित्रांनो? 83 चा घन आहे. आणि या संख्येचं घनमूळ कोणतं आहे? 83 आहे. तसंच बघा, आता या संख्येमध्ये शेवटचे 3 आकडे पकडा. किती? शेवटचे 3 आकडे 648. आता याच्यातला शेवटचा आकडा कोणता आहे पहा. शेवटचा आकडा कोणता आहे? 8 आहे. 8 कुठे दिसायली? बघा, कुठे दिसायली 8? हे बघा, इथं 8 दिसायली. पण कितीचा घन आहे? 2 चा. म्हणून इथं ठेवून दे मित्रांनो, 2. ठीक आहे, आता या 3 आकड्यांचा विषय संपला. उरलं काय? 10 उरले. आता बघा, कोणत्या दोन संख्यांच्या घनांच्या मध्ये 10 येते? बघा, 2 चा घन आणि 3 चा घन, 8 आणि 27 याच्यामध्ये 10 येते की नाही? हो, येते. मग आता या 2 आणि 3 मध्ये कोणती संख्या लहान आहे? 2 आहे. मग इथं 2 ठेवून दे मित्रांनो. आशा करतो मित्रांनो तुम्हाला समजते. आता बघा, त्यानंतर बघा, 2744 या संख्येचं घनमूळ आपल्याला काढायचे. शेवटचे 3 आकडे पकडा. शेवटचे 3 आकडे 744 पकडल्यानंतर हे बघा, हे शेवटचा आकडा कोणता आहे? 4 आहे. 4 कुठे दिसायली? 4? हे बघा, इथे दिसायली. कशाचा घन आहे? 4 चा घन आहे. म्हणून इथे मित्रांनो 4 घेऊन टाका. आता इकडे काय उरलं? 2 उरले. कुठं 2? बघा, कोणत्या दोन संख्येच्या घनांच्या मध्ये येते? बघा, 1 चा घन 1 आणि 2 चा घन 8. याच्यामध्ये काय येते? 2 येते. 1 आणि 8 मध्ये 2 येते की नाही मित्रांनो? येत आहे. मग आता 1 आणि 2 मध्ये लहान संख्या कोणती आहे? 1 आणि 2 मध्ये लहान संख्या कोणती आहे? 1 आहे. म्हणजे आता इथं काय येणार? 1 येणार. ठीक आहे, म्हणजे हे कशाचा घन आहे? 14 चा घन आहे. ठीक आहे, आता बघा, 389 017 पकडा. शेवटचे 3 आकडे पकडले, 017. आता शेवटचा अंक कोणता आहे? 7 आहे. बघा, हे 7 आकडा कुठे दिसायला आहे? हे बघा, इथं हे 7 हिंगत आहे. ठीक आहे, 3 चा घन म्हणजे इथे येणार मित्रांनो 3. आता इकडं 3 आकडे, हे 3 आकडे पकडा. 389. आता बघा, कोणत्या दोन संख्यांच्या मध्ये 389 येते? 343 आणि 512. म्हणजे 7 चा घन आणि 8 चा घन मध्ये किती येते? 389 येते. बघा, या दोन संख्येमध्ये 343 आणि 512 या दोन संख्येमध्ये 389 येते. आता या दोन्ही मध्ये लहान कोण आहे? वही लहान. हे बघा, 7 लहान आहे. म्हणून 7 टाकून द्या. म्हणजे हे कशाचा घन आहे मित्रांनो? 73 चा घन आहे हे. चला, अजून सरावासाठी अजून उदाहरणं पाहू मित्रांनो. त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. घनमूळ 421 875 चं घनमूळ जर आपल्याला काढायचंय तर शेवटचे 3 आकडे पकडा. शेवटचे 3 आकडे काय आहेत? 875 आहेत. आता शेवटचा आकडा याच्यातला कोणता आहे? 5 आहे. आता 5 कुठे आहे? बघा, हे बघा, इथं आहे 5. ठीक आहे, ही 5 दिसायला. ठीक आहे, मग इथं काय येणार मित्रांनो? 5. ठीक आहे, कारण हे 125 मध्ये 5 चा घन आहे म्हणून इथं 5 येणार. आता हे 3 आकडे पकडा. 421. आता बघा, 421 कोणाच्या मध्ये येते? बघा,
343 आणि 512च्या मध्ये काय येते 421 येते. आणि हे 7चा घन आणि 8चा घन यांच्यामध्ये येते. आता 7 आणि 8 मध्ये लहान कोण आहे 7 आहे मित्रांनो, म्हणून इथं काय येणार 75 येणार, 7 येणार. म्हणजे हा कशाचा घन झाला 75चा घन झाला. आता 857 375 यामधले शेवटचे 3 आकडे पकडा. काय शेवटचे 3 आकडे 375. शेवटचा अंक कोणता आहे 5 आहे. ठीक आहे, शेवटचा अंक 5 आहे. 5 कुठे येते बघा, हे बघा 125 5चा घन म्हणजे इथे लिहा 5. ठीक आहे, त्यानंतर या 3 आकड्यांचा विषय संपला. आता हे 3 आकडे राहिले 857 कशामध्ये येते 729 आणि 1000 मध्ये काय येते 857 येते. आणि मग हे कशाचा घन आहे 9चा घन आहे आणि 10चा घन आहे. मग आता याच्यामध्ये छोटं कोण आहे 9 छोटा आहे. ठीक आहे, 9 छोटा आहे म्हणून इथं आपण 9 घ्यायचं. म्हणजे हा कशाचा घन आहे मित्रांनो 95चा घन आहे. ठीक आहे, आता बघा 205 379 शेवटचे 3 आकडे पकडले. ठीक आहे, आता बघा शेवटचा आकडा कोणता आहे 9 आहे. 9 कुठे दिसायले इथं दिसायले किती 9चा घन 729 म्हणजे इथं आले 9. ठीक आहे, या 3 आकड्यांचा विषय संपला. आता हे 3 आकडे पकडा. 205 बघा 205 कोणाच्या मध्ये येते 125 आणि 216च्या मध्ये काय येते 205 येते. 125 आणि 216च्या मध्ये 205 येते. म्हणून 5 आणि 6 मध्ये लहान कोण आहे 5 आहे म्हणून इथं 5 लिहायचे. ठीक आहे, आता बघा 59चा घन झाला हा. त्याच्यानंतर 29 791 शेवटचे 3 आकडे पकडा. शेवटचे 3 आकडे 791 याच्यातला शेवटचा आकडा कोणता आहे 1 आहे. 1 आहे बरोबर, म्हणजे हे 1 कुठं आलेला आहे इथे यायला. हे कशाचा घन आहे 1चा घन आहे म्हणून इथं 1 लिहून टाकायचा. त्यानंतर उरलं काय 29. आता हे 29 कोणाच्या मध्ये येते बघा 27 आणि 64 याच्यामध्ये 29 येते. 27 आणि 64 मध्ये 29 येते. ठीक आहे, म्हणजे 3चा घन आणि 4च्या घनामध्ये येते. म्हणजे 3 आणि 4 मध्ये लहान कोण आहे मित्रांनो 3 आहे म्हणून इथं 3 आले. म्हणजे हे कशाचा घन झाला 31चा घन झाला. आता बघा 1331चं घनमूळ काढायचे. शेवटचे 3 आकडे पकडा. शेवटचे 3 आकडे कोणते आहेत 331. 331 मध्ये शेवटचा आकडा कोणता आहे 1 आहे. बघा 1 कुठे दिसायले हे बघा या इथं दिसायले 1. हे कशाचा घन आहे 1चा घन आहे म्हणून इथं 1 लिहून टाकलं. ठीक आहे, आता बघा आता उरलं काय 1 कुठे येते बघा इथे येते. इथं 1चा घन आहे 1 मग इथं 1 घेऊन टाकलं. ठीक आहे, आता बघा 787 शेवटचे 3 आकडे पकडा. 787 7 कुठे येतात हे बघा इथं 7 येतात. हे 7 आहेत. ठीक आहे, आणि हे कशाचा घन आहे 3चा घन आहे म्हणून इथं आपण काय करायचं 3 लिहून टाकायचं. आता काय कोणते आकडे उरले हे 3 आकडे उरले 571. आता 571 कुठे येते बघा 8चा घन आणि 9च्या घनामध्ये म्हणजे 512 आणि 729 मध्ये 571 येते. मग आता या 8 आणि 9 मध्ये कोण लहान आहे मित्रांनो 8 लहान आहे म्हणून इथं आपण काय करणार 8 लिहून घेणार. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे आपण मित्रांनो घनमूळ काढू शकतो. जर तुम्हाला मित्रांनो समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद.